मुख्यमंत्र्यांकडे बोलून विचारलं की कैसा है तो आपके महाराष्ट्र में क्या स्थिति है, जो किसान है उनकी स्थिति कैसी है, कुछ जरूरत है. पण बिहार मध्ये निवडणुका म्हटल्यानंतर तिथे कोणी न मागता, कोणती समिती न नेमता, कोणताही अभ्यास न करता तिथे जवळपास 75 लाख महिलांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये टाकले पंतप्रधानांनी. 10,000 रुपये. मग तुम्ही मला पंतप्रधानांना विचारायचंय, विषय इथला असला नसला तरी देशाचा आहे की मोदीजी तुम्ही बिहारचे पंतप्रधान आहात का हिंदुस्थानचे पंतप्रधान आहात. आणि हिंदुस्थानचे पंतप्रधान असाल तर मग काश्मीर ते कन्याकुमारी प्रत्येक माझ्या माता भगिनीच्या खात्यामध्ये तुमच्या पंतप्रधान जे पीएम केअर फंडातले जे पैसे साठवलेत त्यातले 10,000 रुपये प्रत्येक खात्यामध्ये टाका. पण दुसरा एक माझा प्रश्न आहे, जसं कर्ज माफ करू बोलले होते तसंच लाडक्या बहिणींना ते बोलले होते की आम्ही 1500 नाही आम्ही 2100 रुपये देऊ. आता माझ्या बहिणींना मला 2100 रुपये पाहिजे. 2100 रुपये हे दर महिन्याला मिळालेच पाहिजे. बहिणीनं तुम्ही आता त्यांना जबाब विचारा. आणि हे काय तुम्हाला भीक नाही देत, मतांसाठी देत आहेत. आज 1500 रुपये घेऊन तुमच्या घराघरामध्ये भांडणं लावत आहेत. ज्या होमदारांनी सांगितलं की कुटुंबातल्या 2 महिलांना आता फक्त त्या पात्र ठरतील आणि त्या पात्र कोणत्या ठरवायच्या ही जबाबदारी कुटुंब प्रमुखावर, म्हणजे आत कोणात लावणार कुटुंब प्रमुख आणि कुटुंबामध्ये, हे आपले नामाने राहिले. हे सगळं तोडा फोडा आणि राज्य करा असं हे पूर्ण सत्यानाश करणारं सरकार आहे. आम्ही तर काय सोडणार नाही त्यांना. ते जोपर्यंत कर्जमाफी करत नाहीत, ते जोपर्यंत 50,000 रुपये हेक्टरी देत नाहीत, दुभती जनावरं वाहून गेलेत, कोंबड्या गेलेत, रस्ते गेलेत, जमीन गेलेत, सगळंच गेलेलं आहे, हे जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत, राहणार आणि यापुढे सुद्धा राहणार. पण मी एक तुम्हाला जे सांगितले ते तुम्हाला जर करणार असाल तर सरकारला आपण वटणीवर आणू. नाहीतर या सभा अशा बैठका होतील, सभा होतील, मोर्चे होतील, आम्ही विधिमंडळ सुद्धा दणाणून सोडू. पण आता ज्या काही निवडणुका येतील कोणत्याही येऊ दे, तुम्हाला गावामध्ये एक निर्णय घ्यावा लागेल. एक तर तुम्हाला शेतकरी म्हणून एकवटावं लागेल. ठेवा सगळे पक्ष, जात पात, धर्म बाजूला ठेवा आणि शेतकरी म्हणून एकत्र या आणि गावागावात तुम्ही निर्णय घ्या. जसं ते तुम्हाला म्हणाले होते कर्जमाफी देऊ, आता म्हणतात योग्य वेळी करू. त्यांना सांगा जोपर्यंत कर्जमाफी महायुतीला मत नाही. मत मागायला आलात ठीक आहे, आम्ही तुम्हाला योग्य वेळेला मत देऊ. तुम्ही ज्या तारखेला सांगता त्या तारखेला देणार नाही. पहिला आमची कर्जमुक्ती करा, पीक विम्याचे पैसे द्या, हेक्टरी 50,000 रुपये द्या, वाहून गेलेल्या जमिनीसाठी द्या, जनावरं द्या, सगळं जे काय आहे पहिलं आमच्या जे पीक हाताशी लागले त्याला हमी भाव द्या. आणि मग आम्ही जोपर्यंत तुम्ही हे करत मत मागण्यासाठी पाऊल ठेवायचं नाही तर आणि तर तुमची कर्जमाफी होईल, नाहीतर होणार नाही. आहे एवढी हिंमत तुमच्यात आहे? नाही हिंमत आहे की नाही अजून काय उत्तर नाही येते. नाही ते गाव बंदी करा, काय करा, पण मतबंदी करा. मतबंदी करा पहिली. आणि हिंमत असेल तर जरा हात वर करून सांगा की आमची तयारी आहे. आता मी तुम्हाला रडत ठेवायला नाही आलेलो आहे, मी मत मागायला नाही आलोय, मी तुम्हाला हिंमत द्यायला आलेलो आहे. मत द्यायचं की नाही हा तुमचा प्रश्न आहे, पण हिंमत द्यायला आलोय. हिमतीने उभे राहिलात तर सरकार कोणतेही असलं तरी ते तुमच्यासमोर गुडघे टेकल्याशिवाय राहणार नाही. हे सगळे विषय आम्ही तर घेऊन लढणार आहोत, पण आम्ही तुमच्यासाठी लढतोय, तुम्ही आमच्या सोबत उभे राहिलं पाहिजे. ठीक आहे. सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.